हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आज आपण अ, इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्शन्स कसं करायचं ते बघणार आहोत. सो बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, की मला इक्विटीमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे आणि मला हेच समजत नाही, की मी कोणत्या स्टॉक्समध्ये आज ट्रेडिंग करू? कोणता बेस्ट स्टॉक्स आहे? कोणता स्टॉक आज वरती जाईल? कोणता स्टॉक आज जास्त खाली जाईल? हे कसं डिसाईड करायचं? आणि सकाळी-सकाळी मार्केटमध्ये खूप जास्त मूव्हमेंट होत असतात आणि बऱ्याच वेळा तुम्हाला 9:30च्या दरम्यान किंवा 10च्या दरम्यान आपण पोझिशन्स घेतली पाहिजे असं बऱ्याच YouTube चॅनल्सवरून वगैरे तुम्हाला लोकं सांगतात. तर हे ॲक्चुअली बरोबर आहे. पण त्यासाठी तुम्हाला इतक्या कमी वेळामध्ये तुम्हाला सुटेबल असा स्टॉक कसा निवडायचा आणि पटकन तो स्टॉक कसा शोधायचा? इतके सारे स्टॉक्स असतात, त्यातून ते कसं निवडायचं? ह्याचं कन्फ्युजन असतं. तर तेच आता आपण बघणार आहोत, की अगदी कमी वेळात आणि पटकन स्टॉक सिलेक्शन्स कसे करायचे, ते आपण बघूया. सो सगळ्यात आधी मी इथे एक चार्ट ओपन केलेला आहे. हा निफ्टीचा चार्ट आहे. तर इथे तुम्हाला हा जो लॉगआउटच्या खाली चौकोन दिसतोय, ह्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला वॉच लिस्ट दाखवते. ठीक आहे. सो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक नवीन वॉच लिस्ट क्रिएट करायची आहे. सो तुमच्याकडे इथे इथे ह्या माझ्या ऑलरेडी काही-काही ऑलरेडी क्रिएट केलेल्या काही वॉच लिस्ट आहेत. तर मी तुम्हाला आधी प्रोसेस सांगते, की कसं करायचं. क्रिएट न्यू लिस्ट असं म्हणायचं इथे तुम्हाला आणि तिथे तुम्ही काहीतरी नाव द्या. जसं की तुम्ही इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्शन करताय तर मग तुम्ही इथे इंट्राडे म्हणा, व्हॉटएव्हर तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे. सो आता मी इथे इंट्राडे 1 असं नाव देते आणि वॉच लिस्ट ही मी सेव्ह करते. ठीक आहे. सो इथे हा जो एरो दिसतोय ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची एक वॉच लिस्ट आलेली तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि आता ही वॉच लिस्ट इंट्राडे 1 मी नाव दिले, ती इथे ओपन झाली आहे. आता इथे कोणतेच स्टॉक्स वगैरे काहीच नाहीये. ओके. सो जेव्हा पण तुम्हाला इक्विटी करायचं म्हणजे इंट्राडे ट्रेडिंगसाठी स्टॉक शोधायचे आहेत, तर ते तुम्ही सेक्टर वाईज कधी पण शोधायचे आहेत. ठीक आहे. सो इथे आपण बरेचसे जे काही सेक्टर्स आहेत, ते आधी आपण ॲड करून घेऊया ह्या वॉच लिस्टमध्ये. कारण कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण एखादा सेक्टर जास्त मूव्हमेंट करतो, तो सेक्टर कशामुळे मूव्हमेंट करतो? कारण की त्या सेक्टर्सच्या रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत, ते त्या दिवशी मूव्हमेंट करतात आणि म्हणून ते सेक्टर मूव्हमेंट करतात. जसं की आज जर समजा आय-टी सेक्टर जर आज खूप वाढत असेल, तर याचा अर्थ असा आहे, की आय-टी सेक्टरच्या रिलेटेड ज्या काही आय-टी कंपनीज आहेत, आय-टीचे स्टॉक्स आहेत, ते आज वाढलेत आणि म्हणून ओव्हरऑल आय-टी सेक्टर आज वरती गेलं किंवा मेटल सेक्टर आहे समजा किंवा फार्मसी सेक्टर आहे, ऑटो सेक्टर आहे. हे सेक्टर्स कशाप्रकारे म्हणजे चढतात किंवा उतरतात, तर त्या सेक्टर्सच्या रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत पर्टिक्युलर, ते स्टॉक्स त्या दिवशी चढतात किंवा पडतात आणि म्हणून ते सेक्टर्स त्याप्रमाणे मूव्हमेंट करतं. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला हे करायचं आहे, की वॉच लिस्ट तयार करताना इथे सेक्टर्स आधी सगळे तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत. ते सेक्टर्स कसे ॲड करायचे आहेत, तर इथं इंट्राडे 1 म्हणून आपण वॉच लिस्टला नाव दिलंय आणि त्याच्या शेजारी इथे तुम्हाला प्लस आयकॉन दिसते. तिथे लिहिलेलं आहे, की ॲड सिम्बॉल. ओके. सो ह्या प्लस आयकॉनवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही सेक्टर्स ॲड करायचे आहेत. जसं की मला समजा आता निफ्टी आय-टी निफ्टी आय-टीचं सेक्टर मला ॲड करायचं आहे. तर इथे निफ्टी आय-टी आलं आहे आणि इथे जे प्लस आयकॉन दिसतंय, त्या प्लस आयकॉनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. एकदा क्लिक करायचं प्लस आयकॉनवर आणि तुम्हाला इथे निफ्टी आय-टीचं सेक्टर ॲड झालेलं दिसेल. असंच तुम्हाला बाकीचे सेक्टर पण ॲड करून घ्यायचे आहेत. जसं की निफ्टी ऑटो तर इथे मी निफ्टी ऑटो ॲड करतेय. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही मी जे काही तुम्हाला सेक्टर्स सांगते, ते सेक्टर्स तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे आहेत. आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. इथे निफ्टी सॉरी, निफ्टी फार्मा. ओके. सो इथे निफ्टी फार्माचा आलेला आहे. ह्या प्लस आयकॉनवर तुम्ही एकदा क्लिक केलं, की इथे तो सेक्टर ॲड होऊन जातो. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला काही सेक्टर्स इथे ॲड करून घ्यायचे आहेत आणि तुमची एक वॉच लिस्ट ऑलरेडी सेक्टर वाईज बनवून घ्यायची आहे. म्हणजे आधी तुम्हाला सेक्टरची वॉच लिस्ट बनवून घ्यायची आहे. आता इथे मी एक ऑलरेडी वॉच लिस्ट बनवून घेतलेली आहे. मी इथे तुम्हाला ब्रॉड करून दाखवते. ठीक आहे. सो इथे मी ऑलरेडी एक वॉच लिस्ट बनवलेली आहे सेक्टर्सची. आता तुम्ही हवं तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे पहा इथे हे सेक्टर्स आहेत. ह्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एक्झॅक्ट अशा पद्धतीने तुम्ही सेक्टर वाईज एक वॉच लिस्ट क्रिएट करून घ्या. ठीक आहे. सो आता ही एक पद्धत झाली. आता ह्यामध्ये इथे जर तुम्ही बघत असाल, तर
तुम्हाला हे सगळे सेक्टर्स तुम्ही रँडम समजा ॲड करून घेतलेत आणि आपल्याला माहिती नाही, की आज कोणता सेक्टर जास्त मूव्हमेंट केलंय, कोणतं सेक्टर कमी मूव्हमेंट केलंय किंवा कुणाची किती पर्सेंट मूव्हमेंट झाले हे आपल्याला माहिती नाही. तर इथे त्याची पर्सेंटेज चेंज म्हणून जे दिसते ना, चेंज इन पर्सेंटेज, इथे तुम्हाला त्याची किती पर्सेंट आज मूव्हमेंट झाली हे दिसते. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचंय, ह्या चेंज पर्सेंटवर जर का तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला ते डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डर प्रमाणे सगळे सेक्टर लावून देतं. जसं की ह्याच्यावर पुन्हा एकदा क्लिक केलं, की सगळ्यात जास्त आज कोणत्या सेक्टरमध्ये मूव्हमेंट झाली आहे किंवा कोणत्या सेक्टरमध्ये मूव्हमेंट सुरू आहे, हे तुम्हाला दाखवतं. ठीक आहे. सो इथे आय-टी सेक्टर आहे. यामध्ये आज ओव्हरऑल 2.63% ची मूव्हमेंट झाली. म्हणजे हे टॉप गेनर आहेत सेक्टर आणि खालचे आहेत ते टॉप लूजर सेक्टर्स आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला कधी पण अशा प्रकारे सेक्टर्स निवडायचे आहेत. सो ही सगळी प्रोसेस जी आहे ती तुम्हाला मार्केट जेव्हा 9:15 ला ओपन होतं, त्यावेळी पहिल्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. म्हणजे 9 ते 9:30 च्या या वेळामध्ये तुम्ही ही प्रोसेस सगळी करून घ्यायची आहे. आता आणखी एक गोष्ट पहिल्या ज्या 2 कॅन्डल्स होतात म्हणजे पहिले जे एक 5-10 मिनिट असतात, त्यावेळेस मार्केटमध्ये खूप जास्त मूव्हमेंट्स होत असतात. पहिल्या ज्या स्टार्टिंगच्या ज्या कॅन्डल्स असतात, त्या खूप जास्त मूव्हमेंट करतात किंवा त्यावेळेत लोकांच्या काही आदल्या दिवशीच्या पोझिशन्स असतील, त्या क्लोज करत असतात. काही रँडम लोकं पहिल्या कॅन्डलमध्ये उड्या मारतात. त्यामुळे अ, अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. बरीच ट्रॅपिंग होत असते. त्यामुळे पहिल्या कॅन्डलमध्ये जी काही मूव्हमेंट होते, ती खूप जास्त फास्ट होते. सगळ्या सेक्टरमध्ये, सगळ्या स्टॉक्समध्ये. ठीक आहे. त्यामुळे पहिल्या 1-2 कॅन्डल म्हणजेच पहिले एक 5-10 मिनिट तुम्हाला जाऊ द्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करायची आहे. ही प्रोसेस तुम्ही 5 मिनिटात फक्त करू शकताय आणि आता मी फक्त तुम्हाला ही प्रोसेस सांगतेय, ती एक्सप्लेन करते. त्यामुळे तुम्हाला जास्त टाईम जाईल. पण एकदा का तुम्हाला ही प्रोसेस समजली, की तुम्हाला क्विकली ह्या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. ओके. सो आता ह्याप्रमाणे तुम्ही तुमचं एक छान वॉच लिस्ट बनवून घ्या. त्यानंतर ह्या पर्सेंटेजवर क्लिक केलं, की तुम्हाला हे डिसेंडिंग ऑर्डर किंवा असेंडिंग ऑर्डरनी लावून देईल. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लावून घेऊ शकताय. आता पहिले जे 2 सेक्टर तुम्हाला दाखवतात, स्टार्टिंगचे 2 सेक्टर ते तुम्हाला टॉप गेनर्स दाखवते आणि सगळ्यात खालचे जे सेक्टर्स दाखवतात ते तुम्हाला टॉप लूजर म्हणजे सगळ्यात जास्त आज कोणते सेक्टर 2 पडत आहेत ते दाखवते आणि वरती सगळ्यात जास्त कोणते सेक्टर चढत आहेत ते दाखवते. ओके. सो इथपर्यंत जर तुम्हाला काम समजलं असेल, तर आता हे पहिले 2 सेक्टर किंवा पहिले 3 सेक्टर आणि खालचे 3 सेक्टर हे तुम्ही घ्यायचे आहेत. ओके. सो आता आपण पुढची प्रोसेस करूया. इथे जायचंय तुम्हाला, इथे आणि स्कॅन एक्स ओपन करायचं आहे. ठीक आहे. आता स्कॅन एक्स ओपन केल्यानंतर क्रिएटमध्ये जायचंय आणि तुम्हाला तुमचं स्वतःचा स्क्रीनर रेडी करायचा आहे. आता तो कसा करायचा ते आपण बघूया. ओके. सो इथे आपण बघितलं, की हे इतके सारे सेक्टर्स जे आहेत, यामध्ये टॉप गेनर्स कोण आहेत? म्हणजे ही प्रोसेस ज्यावेळी तुम्ही 9:15 वाजता करत असता, त्यावेळी यामध्ये तुम्हाला सतत कंटिन्यूअस चेंजेस होताना दिसतील. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत, आता मार्केट बंद असल्यामुळे हे तुम्हाला थांबले, नाहीतर मार्केट सुरू असताना हे कंटिन्यूअस चेंज होत राहतात. हे सेक्टर खाली होत राहतील. ओके. सो पहिले एक 10 मिनिटं जाऊ द्या आणि इथे पहिले जे 3 सेक्टर तुम्हाला दिसतील, ते सेक्टर तुम्ही घ्यायचे आहेत. आता इथे मला दाखवते की निफ्टी आयटी, निफ्टी पी-एस-यू बँक आणि निफ्टी पी-एस-ई हे 3 सेक्टर मला दाखवतंय. आता मी 2-2 सेक्टर तुम्हाला जस्ट एक्झाम्पलसाठी दाखवते. निफ्टी आयटी आणि निफ्टी पी-एस-यू बँक आपण घेऊया. टॉप गेनर्समध्ये. तर इथे यायचंय तुम्हाला स्क्रीनरवर. त्यानंतर इथे एन-एस-सी सिलेक्ट केलेलंच असेल बाय डिफॉल्ट. तर तुम्ही एन-एस-सीच ठेवा. जर तुम्ही बी-एस-सीमध्ये करणार असाल, तर तुम्ही बी-एस-सी सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला इथे इंडेक्समध्ये जायचंय आणि इथे आपल्याला ते सेक्टर सिलेक्ट करायचंय. तर सेक्टर कोणता आहे? निफ्टी आयटी निफ्टी आयटी, निफ्टी आयटी कुठे आहे? आणि पी-एस-यू बँक. निफ्टी पी-एस-यू बँक ओके आणि निफ्टी आयटी. हे 2 सेक्टर मी आता इथे सिलेक्ट केलेत. आता जर हे मी सिलेक्ट केलेत, पण ह्याच्या अगोदर जर का तुम्ही इथे खाली बघू शकत असाल, तर इथं 2662 एकूण स्टॉक्स इथे दाखवते. जसं की थांबा मी तुम्हाला आधी दाखवते हे. मग आपण बघूया. इथे ओव्हरऑल जे स्टॉक्स आहेत, जे लिस्टेड आहेत, ते किती आहेत? 2662 एकूण हे इतके स्टॉक्स इथे दाखवते. तर तुम्ही एवढ्या स्टॉक्समधून कसं काय तुमचे स्टॉक सिलेक्शन करणार. जर का तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्हाला भलेही 2-4 वर्षांचा जरी एक्सपिरियन्स असेल, तरी पण तुम्ही एवढ्या
जवळपास 2,500 स्टॉक्समधून तुम्हाला जो सुटेबल स्टॉक आहे, तो कसा काय निवडणार? तर त्यासाठी आपण हा स्क्रीनर बनवायचा आहे आणि आपलं काम सोपं करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे इंडेक्समध्ये जायचं आणि इथे निफ्टी आयटी आणि निफ्टी पीएसयू बँक. ओके. हे मी सिलेक्ट केले. हे टॉप गेनर्स आहेत. ओके. आता ते सिलेक्ट केल्यानंतर बाजूला क्लिक करायचं कुठेही. तर तुम्ही आता बघू शकत असाल खाली तुम्हाला फक्त 22 रिझल्ट दाखवत आहे. ओके. फक्त 22 रिझल्ट. आता आणखी एक गोष्ट. आता हे झाले टॉप गेनर्स. आता तुम्हाला तुमचं असं काही डिसायडेड नाहीये, की मी फक्त बायच करीन किंवा फक्त सेलच करीन. कदाचित तुम्हाला जर सेल साइडला सेटअप दिसत असेल, तर तुम्ही ते पण स्टॉक्स घेऊ शकताय किंवा तुम्हाला बाय साइडला जायचंय, तर तुम्ही बायिंग वाले सुद्धा स्टॉक्स घेऊ शकताय. तर त्यामुळे आपण सेलिंगसाठीचे पण बघूया. तर इथे खालचे जे टॉप बॉटम 2 जे सेक्टर्स आहेत, ते कोणते आहेत? मीडिया आणि ऑटो. ओके. सो आपण मीडिया आणि ऑटो हे टॉप लूजर्स आहेत. ते पण आपण ॲड करून घेऊया. मीडिया आणि ऑटो, ऑटो आणि मीडिया. ओके. सो हे सेक्टर्स पण मी ॲड केलेत आणि आता आपल्याला 47 रिझल्ट्स दाखवत आहे. ठीक आहे. 47 रिझल्ट्स. सो आपल्याला ह्या 4 सेक्टर्समध्ये आता सध्या मूव्हमेंट दिसत आहे आणि हे सेक्टर्स आता चढणार किंवा पडणार आहेत, हे आपल्याला लक्षातलं आहे. आता पुढची गोष्ट, हे केल्यानंतर जसं की मी इथं दाखवलं होतं, की पर्सेंटेज चेंजमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते असेंडिंग, डिसेंडिंग ऑर्डरनी लावून देतं. तसंच आपण इथे पण करूया. इथे चेंज पर्सेंटेज जे दिसते त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. म्हणजे हे डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरनी तुम्हाला लावून देते. ठीक आहे. सो इथे काही स्टॉक्स आलेत. तुम्ही बघू शकताय. हे आलेत काही हे टॉप गेनर्स आलेत आणि खाली दिसतायत ते तुम्हाला टॉप लूजर्स दिसतायत. ओके. सो अशा पद्धतीने आपण हे स्टॉक्स आतापर्यंतचा स्क्रीनर आपण तयार करून घेतलाय. आता 2,500 मधून 47 स्टॉक्स तुम्हाला मिळालेले आहेत. आता आपण अजून ह्याला फिल्टर लावूया आणि ह्यातले अजून काही स्टॉक्स आहेत ते बघूया. ठीक आहे. सो इथे तुम्हाला इंडस्ट्री सेक्टरवर काहीच करायचं नाहीये. मार्केट कॅपमध्ये जायचंय. आता मार्केट कॅपमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे याचं मिनिमम जे व्हॅल्यू आहे ती 1,00,000 करायची आहे. की 1,00,000 म्हणजे मला ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या स्टॉक्समध्ये मला ट्रेडिंग करायचं आहे, तो स्टॉक किंवा ती कंपनी मिनिमम 1,00,000 करोड त्याचं मार्केट कॅप असलं पाहिजे. ठीक आहे. सो इथे मी 1,00,000 करतेय. ओके. आणि इथे मी बाजूला क्लिक करते. सो आता मार्केट कॅप आपण काय ॲड केलंय? 1,00,000 करोड असायला पाहिजे. ठीक आहे. आता हे 1,00,000 करोड मी का मार्केट कॅप ठेवलंय? कारण की मला अशा असे स्टॉक्स हवे आहेत, ज्या स्टॉक्समध्ये जास्तीत जास्त व्हॉल्यूम असेल आणि जास्तीत जास्त मूव्हमेंट असेल. ओके. मला पेनी स्टॉक्स नको आहेत. मला अ, असे स्टॉक्स नको आहेत, की जे दिवसभर साइडवेजच राहतील आणि मी विनाकारण त्यामध्ये अडकून राहील. सो असे स्टॉक्स मला नको आहेत. मला हाय व्हॉलॅटिलिटी असणारे स्टॉक्स हवे आहेत आणि मला असे स्टॉक्स हवे आहेत, की ज्यामध्ये अगदी जास्तीत जास्त मूव्हमेंट होते आणि त्यामुळे आपण मार्केट कॅप सध्या 1,00,000 करोड असेल असं सिलेक्ट केलंय. आता हा फिल्टर लावल्यानंतर पुन्हा तुम्ही बघाल इथे तुम्हाला 20 रिझल्ट दिसतायत. मगाशी 47 होते. आता 47 मधले अजून कमी झाले आणि आता तुम्हाला इथे 20च रिझल्ट दाखवत आहे. ओके. आता ह्याच्यानंतर मला काय बघायचं आहे, की इथे आणखी एक गोष्ट मला आणखी एक फिल्टर ॲड करायचा आहे, की जेव्हा पण तुम्हाला स्टॉक्समध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायचं असतं आणि सकाळच्या वेळी तुम्ही ट्रेडिंग करताय, तर हे जे पर्सेंटेज दिसते ना तुम्हाला, हे असं असलं पाहिजे, की आता इथे 4% ऑलरेडी मूव्हमेंट झालेली आहे ह्या स्टॉकची. पण हा स्टॉक जेव्हा तुम्ही सकाळी बघत असाल 9 सॉरी 9:30च्या आसपास किंवा 9:20च्या आसपास तुम्ही ही सगळी प्रोसेस करणार. तर तुम्हाला हे बघायचं आहे, की इथे जे पर्सेंटेज ची मूव्हमेंट तुम्हाला दाखवते चेंज इन पर्सेंटेज ही 2% ते 3% च्या मध्ये झाली पाहिजे. ठीक आहे. का असं मी बोलते ते तुम्ही लक्षात घ्या. कारण की 2% पेक्षा जर जास्त मूव्हमेंट झाली असेल, तर अशा स्टॉकमध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू नका. त्या दिवशी तो स्टॉक तुम्ही वगळा. कारण की पूर्ण म्हणजे इतका जर मार्केट कॅप असत असेल एखाद्या स्टॉकचा, तर कोणता पण स्टॉक मोस्टली दिवसभरामध्ये एक 5% पर्यंतची मूव्हमेंट करतोय जास्तीत जास्त. 4% 5% एवढीच मूव्हमेंट त्याची दिवसभरामध्ये कधी पण होत असते. त्याच्यापेक्षा जास्त शक्यतो होत नाही. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही जेव्हा पण स्टॉक सिलेक्शन करता त्यावेळी पर्सेंटेज चेंज जे दिसतं तुम्हाला, तर चेंज इन पर्सेंटेजमध्ये ही मूव्हमेंट जेव्हा तुम्ही स्टॉक सिलेक्ट करत असता त्यावेळी
इथे 2 ते 3% पर्यंतचीच मूव्हमेंट झालेली असेल, असे स्टॉक तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यामुळे आपण युनियन बँक आता इथे कॅन्सल करणार आहे. तर इथे विप्रो आहे, तर विप्रोमध्ये मी करू शकते कारण की 2.65% ह्याची मूव्हमेंट झाली आहे सध्या. आता हे मी अशा पद्धतीने तुम्हाला समजवते, की आता तुम्ही हे कन्सिडर करा, की सध्या आपण सकाळचे 9:20 वाजता आपण हे एनालिसिस करत आहोत. हे तुम्ही लक्षात घ्या. असं तुम्ही कन्सिडर करा आणि त्या पद्धतीने आपण बघायचं आहे, की Wiproमध्ये मी करू शकते. त्यानंतर HCLमध्ये सुद्धा मी करू शकते कारण 2.58 इतकी ह्याची झालेली आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही टॉप गेनर्स पकडू शकता. त्यानंतर टॉप लुजर्समध्ये सुद्धा तुम्ही हेच कन्सिडर करायचं आहे, की मला -3 पेक्षा जास्त मोमेंट नको आहे. ओके. सो 2% पासून ते 3% पर्यंतच मूव्हमेंट झालेले स्टॉक्समध्येच का इंट्राडे ट्रेडिंग करायचं. कारण की अ, असे जे स्टॉक्स असतात त्यामध्ये तुम्हाला दिवसभरामध्ये एक चांगली मूव्हमेंट बघायला मिळते. आणि आता तुम्ही म्हणाल, की जर का एखादा स्टॉक 3% पर्यंत ऑलरेडी मूव्हमेंट केला असेल आणि दिवसभरात एखादा स्टॉक तुम्ही तर असं म्हणताय, की 4% ते 5%च मूव्हमेंट करतो. तर मग आम्हाला जास्तीत जास्त कसं काय त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळणार? कारण की मग त्याच्यानंतर ट्रेडिंग करायला राहतच काय 1-2%च फक्त केला तर तो करू शकतो. तर असं नाही आहे. जेव्हा पण आता मार्केट मूव्हमेंट करतं, त्यावेळी ते मार्केट काही असं स्ट्रेट लाईनमध्ये मूव्हमेंट करत नाही. मार्केट कधी पण खाली म्हणजे हायर हाय, लोवर लो, हायर हाय, लोवर लो अशा पद्धतीने जातं. मार्केट असं अशा पॅटर्नमध्ये वरती जातं किंवा अशा पॅटर्नमध्ये खाली येतं. बरोबर आहे ना? सो मार्केट रिजेक्शन सुद्धा घेतं. जर का समजा हा 2.65% ऑलरेडी पहिल्या 15 मिनिटामध्ये जर ह्या स्टॉकने मूव्हमेंट केली असेल, ओके. पण तो ह्या पहिल्या 15 मिनिटातल्या ह्या ज्या ग्रीन कॅन्डल त्याने बनवले, त्याच्यानंतर तो रिजेक्शन पण करणार आहे ना स्टॉक. तर तो ज्यावेळी रिजेक्शन करतो, त्यावेळी तुम्ही ही एंट्री बनवायची आहे. म्हणजे तुम्हाला तिथे ती स्वस्तात एंट्री मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित 1.5% ला किंवा 2% ला सुद्धा एंट्री मिळू शकते. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही ती पोझिशन होल्ड करणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं प्रॉफिट भरपूर पर्सेंट मिळवू शकताय. बरोबर आहे ना? सो अशा प्रकारे तुम्हाला प्रॉफिट करता येत असते एखाद्या स्टॉकमध्ये आणि म्हणून ह्या स्ट्रॅटेजीज खूप इम्पोर्टंट आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 2% पासून 3% पर्यंतच मूव्हमेंट केलेले स्टॉक शक्यतो बघायचे आहेत. 2% पेक्षा कमी असेल तर शक्यतो अव्हॉइड करा. आणि 3% पेक्षा जास्त असेल, तरी पण शक्यतो अव्हॉइड करा. आता यामध्ये आणखी एक फिल्टर आपण ॲड करूया. आता हे मी जसं की मी तुम्हाला सांगितलं, की आपल्याला 2% म्हणजे 3% पेक्षा कमी मूव्हमेंट केलेलेच आपल्याला स्टॉक्स पाहिजे. ओके. सो त्यासाठी आपण आणखी एक फिल्टर ॲड करायचं आहे. तर इथे ॲड फिल्टर्स आहे. ॲड फिल्टर्सवर जायचं आणि इथं 2 नंबरला जे प्राइस एंड व्हॉल्यूम ॲक्शन आहे, इथे जायचंय तुम्हाला आणि इथं प्राइस पर्सेंटेज चेंज ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथे डे आहे, हे डे ठेवायचं आहे. ओके आणि अप्लाय म्हणायचं. ओके. आता हे अप्लाय केल्यानंतर इथे आणखी एक फिल्टर ॲड झालेला आहे आणि इथे आणखीन एक हे ॲड झालंय. ओके. सो इथे आपण काय करूया, इथे आपण -3 आणि मॅक्सिमम 3 आणि अप्लाय करू. ओके. आता तुम्ही बघू शकत असाल, की इथे तुम्हाला 19 रिझल्ट बघायला मिळत असतील. आता हे ॲड केल्यानंतर. ओके. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथे आता तुम्हाला तेच स्टॉक दाखवतील. आता तो जो मगाशी 4% चा जो स्टॉक दाखवत होता, तो आता रिमूव्ह झालाय. तो आता ह्यातून निघून गेलाय. आता ह्याच्यात 3% पेक्षा कमी आणि 3% पर्यंतच्याच मूव्हमेंट झालेलेच तुम्हाला स्टॉक्स बघायला मिळतील. ओके. सो आता ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, Wipro, HCL आणि कॅनरा बँक हे तुम्हाला स्टार्टिंगला जे सगळ्यात वरती दाखवतात, ते 3 स्टॉक आणि खाली जे 3 स्टॉक दाखवतात, मारुती सुझुकी, टी आणि महिंद्रा. हे टॉप युजर आहेत. सो हे वरचे 3 आणि खालचे 3 हे तुम्ही स्टॉक्स आता सिलेक्ट करू शकता. असं काही नाही की वरचे 3च करा की वरचे 2च करा. तुमची मर्जी आहे. तुम्हाला जितके स्टॉक्स म्हणजे एनालिसिस करायचे आहेत, जितक्या स्टॉक्समध्ये तुम्हाला पोझिशन्स बनवायचे आहेत, जितके स्टॉक्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, तसे तुम्ही करू शकता. मी जस्ट तुम्हाला प्रोसेस सांगते आणि ही कोणती सुद्धा टिप नाहीये किंवा हे कोणतेही रिकमेंडेशन नाहीये. हे जस्ट एज्युकेशनल पर्पजसाठी मी तुम्हाला सांगत आहे. ओके. सो इथे आता तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण Wipro, HCL, कॅनरा बँक सिलेक्ट केलंय आणि टॉप लुजर्स पण आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर मारुती सुझुकी, टी ओके. सो खालचे पण मी सिलेक्ट करते आणि इथे खाली तुम्हाला ऑप्शन दिसतोय ॲड टू वॉच लिस्ट. तर इथे तुम्हाला ॲड टू वॉच लिस्टवर जायचं आहे. आता इथे येऊन तुम्हाला परत एकदा नवीन एक
वॉच लिस्ट क्रिएट करायची आहे. कारण की आता तुम्ही इंट्राडे करणार आहात, तर इथे जायचं तुम्हाला आणि इथे एक वॉच लिस्ट क्रिएट करायची आहे. इथे तुम्ही म्हणायचं आहे की इक्विटी समजा मी नाव देते, इक्विटी. ओके. सिलेक्ट. आता वॉच लिस्ट तुमची सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. इथे आहे इथे इक्विटी. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. आता तुम्ही बघू शकत असाल इक्विटीमध्ये 5 इथे तुम्हाला स्टॉक्स ॲड झालेले दाखवते. ठीक आहे. मी इथून कॅन्सल करते. आता इथे आपण पुन्हा बॅक यायचं आहे. इथे यायचंय आपल्याला पुन्हा एकदा आणि इथे आल्यानंतर तुम्ही एकदा रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला इथे इक्विटी. ओके. तर आता तुम्ही ह्या वॉच लिस्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकत असाल, तुम्ही जे कोणते स्टॉक्स तिकडे सिलेक्ट केले होते, इथे हे सगळे स्टॉक्स इकडे आलेले आहेत. ओके. सो अशा प्रकारे आता माझ्याकडे समोर मला इथे 5 एक मिनिट हं. आणखीन महिंद्रा. महिंद्रा पण ॲड करायचं आपल्याला. ॲड. ओके. सो इथे तुम्हाला 6 स्टॉक्स आलेले दिसतायत. ओके. आता तुम्हाला काय करायचंय, पुन्हा इथे चेंजवर तुम्ही क्लिक करू शकताय आणि इथून तुम्ही डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डर प्रमाणे हे लावून घेऊ शकताय. आता ह्या स्टॉक्समध्ये तुम्हाला चेक करायचं आहे म्हणजे 2,500 जे काही 2,600 समथिंग जे काही स्टॉक्स होते, त्यातून आपण फिल्टर लावत हे 6 स्टॉक्स आपण अ, सध्या निवडलेले आहेत. जे स्टॉक्स आज तुम्हाला इंट्राडेसाठी यूज करता येऊ शकतात. ओके. आता तुम्ही काय करायचंय, ह्या Wiproवर जर का तुम्ही क्लिक केलं, तर इथे Wiproचं अ, सॉरी, तर इथे Wiproचा चार्ट ओपन झाला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो काही सेटअप असेल, तो सेटअप कुठे बनतोय का, हे तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची जी काही स्ट्रॅटेजी असेल, त्याप्रमाणे तुमच्या पोझिशन्स घेऊ शकत असता. ओके. सो हे झाले 6. आता इथे जे तुम्हाला सिम्बॉल दिसते, त्याच्या बाजूला हे 3 डॉट दिसतात. ह्या डॉटवर जर का तुम्ही क्लिक केलं, तर काही लोकांना व्हॉल्यूम बघून ट्रेडिंग करण्याची सवय असते. तर इथे तुम्ही व्हॉल्यूम सुद्धा ॲड करू शकता. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे बाजूला कुठे पण क्लिक करायचं. तर इथे तुम्ही बघाल, की इथं व्हॉल्यूम आलाय. ओके. सो ह्या जर व्हॉल्यूमवर तुम्ही क्लिक केला, तर इथे तुम्हाला हा व्हॉल्यूम डिसेंडिंग ऑर्डरनी लावलेला दिसू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही व्हॉल्यूम बघून सुद्धा तुमचं म्हणजे तुम्हाला कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता काही लोकांना वाटेल, की मॅडम ऑलरेडी मला इथे स्टार्टिंगपासूनच ॲड करायचं आहे, की मला तिकडे करण्यापेक्षा इथे स्टार्टिंगपासूनच मला व्हॉल्यूम बघायचा आहे. तर इथे व्हॉल्यूमचा ऑलरेडी तुम्हाला एक बघायला मिळत असेल ब्लॉक. तर इथून सुद्धा तुम्ही बघू शकता. इथून सुद्धा तुम्ही ठरवू शकता तुम्हाला व्हॉल्यूम बघून कोणता स्टॉक घ्यायचा आहे. ठीक आहे. सो आता जर का तुमच्या स्क्रीनरमध्ये इथं व्हॉल्यूम दाखवत नसेल, तर पुन्हा तुम्ही ॲड फिल्टरमध्ये जाऊ शकताय. प्राइस एंड व्हॉल्यूम ॲक्शन्समध्ये जायचं आणि इथे जायचं. इथे व्हॉल्यूम दिसेल तुम्हाला. ओके. इथे अप्लाय म्हणायचं आणि इथे तुम्हाला व्हॉल्यूमचा एक ॲड होईल ब्लॉक आणि तशा प्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा स्क्रीनर क्रिएट करू शकता. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी स्वतः बिल्ड करू शकता. त्यानंतर आता इथे तुम्ही Wiproमध्ये आलात. इथे तुम्हाला समजा तुमची कोणती ट्रेडिंग स्ट्रॅटेजी नाही भेटली, तर तुम्ही हे बाकीचे स्टॉक्स बघू शकता. ह्याच्यामध्ये चेक करू शकता. इथे तुम्हाला काही तुमचा सेटअप बनतोय का? तुम्ही जर का काही इंडिकेटर्स वापरत असाल किंवा तुमची जी काही पर्सनल स्ट्रॅटेजी असेल, त्यानुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचा काही ट्रेडिंग सेटअप बनतोय का? असे हे सगळे स्टॉक्स तुम्ही चेक करू शकता. आता ह्या 6ही स्टॉक्समध्ये जर का समजा तुम्हाला नाही भेटलं तुमचं कोणतीच ट्रेडिंग स्ट्रॅटेजी किंवा तुमचा कोणताच सेटअप जर का ह्या 6ही स्टॉक्समध्ये भेटत नसेल, तर पुन्हा तुम्हाला स्क्रीनरवर जायचंय. पुन्हा तुम्हाला काय करायचंय त्याच्या खालचे काही स्टॉक्स जे असतील, टॉप लुजर्स किंवा टॉप गेनर्समध्ये आता आणखी काही वेगळे स्टॉक्स ॲड झालेत का हे तुम्ही चेक करायचं आहे. इथे यायचं आहे. पहिले जर का तुम्ही 3 घेतले असतील, तर आणखी 2 ॲड करा. आणखी 2 वरचे 2 ॲड करा आणि खाली सुद्धा आणखी 2 ॲड करा. ते चेक करून बघा. त्यातून पण होत नसेल, तर तुम्ही पुन्हा तुमच्या इकडे जा. त्यानंतर तुमच्या ही तुम्ही
हे बनवली होती, वॉच लिस्ट सेक्टरची बनवली होती. इथे या, इथे तुम्ही काही चेंजेस झालेत का बघा. खालचा कोणतातरी एखादा सेक्टर पुन्हा वरती आलाय का बघा स्टार्टिंगमध्ये किंवा टॉप लुजर्समध्ये कोणता सेक्टर खाली गेलाय का बघा आणि तो जर का कुठला सेक्टर की वरती आला असेल, जसं की समजा इथं हेल्थ केअरचा सेक्टर जर का समजा इथं वरती आला असेल, अ, म्हणजे मधल्या काही एक 5-10 मिनिटामध्ये तुम्ही ही जी प्रोसेस करताय, त्यावेळेस जर का समजा इथला खालचा कोणतातरी सेक्टर इथे वरती आला. समजा एनर्जीचा सेक्टर वरती आला, तर तुम्ही इथं जायचं आहे आणि इथं इंडेक्समध्ये जाऊन इथं एनर्जीचा जो काही सेक्टर असेल, तो ॲड करा. ओके. किंवा समजा फार्माचा सेक्टर वरती आला असेल, तर फार्माचा सेक्टर ॲड करा. तर बाजूला क्लिक करा. इथे तुम्हाला पुन्हा एक्स्ट्रा काही हे बघा काही फार्माचे तुम्हाला बघायला मिळतील. फार्माचे काही सिप्ला वगैरे डॉक्टर रेड्डी असे काही फार्माचे ॲड होतील स्टॉक्स. ते तुम्ही चाळून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सेक्टर्स पुन्हा जसं की मी तुम्हाला दाखवलं मगाशी त्या पद्धतीनं ते सेक्टर्स सुद्धा तुम्ही तुमच्या जसं की समजा डॉक्टर रेड्डी, सिप्ला असेल, कुठला असेल, ह्यातला कोणताच तुम्हाला सेक्टर त्यामध्ये ॲड करायचा आहे. तर ॲड टू वॉच लिस्टमध्ये परत जायचं, परत इक्विटीमध्ये ॲड करायचं, इथं ॲड म्हणायचं आणि ते सेक्टर्स पुन्हा तुमचे तिकडे ॲड होतील. आणि मग ते सेक्टर्स पुन्हा तुम्ही चेक करून बघू शकता, की पुन्हा त्या स्टॉक्समध्ये तुमचं काही चेक वगैरे बनतोय का? आणि इथे ते ॲड झाले डॉक्टर रेड्डी ॲड झालाय, सिप्ला ॲड झालाय. ओके. सो ह्यामध्ये काही तुमचा सेटअप बनलाय का हे तुम्ही चेक करू शकता आणि मग तुमचा ज्या स्टॉकमध्ये परफेक्ट ट्रेडिंग सेटअप बनत असेल, त्याच स्टॉकमध्ये तुम्ही तुमची पोझिशन घ्यायची आहे. ओके. सो आणखी एक ह्याच्यामध्ये तुम्ही फिल्टर ॲड करू शकता. जसं की तुम्ही जर का काही इंडिकेटर्स वगैरे यूज करत असाल, ओके. तर ते इंडिकेटर्स सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. जसं की समजा इथे मी टेक्निकल इंडिकेटर्समध्ये जायचंय आपल्याला. आता समजा तुम्ही आर-एस-आय यूज करत असाल, तर आर-एस-आयवर क्लिक करायचं आहे. आणि करंट कॅन्डल टाईम फ्रेम तुम्हाला आर-एस-आयसाठी काय 5 मिनिटाची टाईम फ्रेम मी इथं सिलेक्ट करत आहे. ओके. आणि अप्लाय म्हणते. ठीक आहे. सो इथे तुम्ही बघत असाल की इथे आर-एस-आय आलेला आहे. ओके. इथे आर-एस-आय आलेलं तुम्हाला बघायला मिळतंय. आणि इथे सुद्धा आर-एस-आयचा कॉलम ॲड झालाय. ठीक आहे. आता आर-एस-आयचा ब्लॉक ॲड झाल्यानंतर ह्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आर-एस-आयवर आणि तुम्ही ते असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी लावू शकता. ओके. सो जर का आर-एस-आयचा आपण कसा वापर करतो? डायव्हर्जन्स कुठे बनतो आर-एस-आयमध्ये? एकतर जेव्हा व्हॅल्यू 30च्या खाली जाते तेव्हा बनतो किंवा 70च्या वर जातं अशा प्रकारेच आपण बघतो राइट? सो आता जर का तुम्हाला डायव्हर्जन्स बघायचा आहे, तर तुम्ही इथून बघू शकता. हे जर 32 आहे, ओके. सो जर ह्या एशर मोटरचा जो स्टॉक आहे, त्याच्यामध्ये आर-एस-आय 32 दाखवते आणि आपण आर-एस-आयमध्ये मोस्टली 20 किंवा 30 आणि 70 अशा प्रकारे जर सेटिंग ठेवतो आणि त्याच्या आसपासच कधी पण डायव्हर्जन बनतो ना, तर तुम्ही एशियर मोटरमध्ये जायचं आहे आणि आर-एस-आयमध्ये तिथे डायव्हर्जन्स बनलाय का चेक करायचं आणि इथे तुम्ही बायिंगची पोझिशन बनवू शकता किंवा तुम्ही टॉप लुजर्समध्ये ह्याच्यावर पुन्हा आर-एस-आय जास्त कोणाचा आहे बघू शकता. आता हा 63 दाखवतोय. इथे जर कुठला स्टॉक असेल, जो 70च्या आसपास आला असेल किंवा इथे सुद्धा जर का एखादा डायव्हर्जन्स बनत असेल, तर तुम्ही सेलिंग साइडची सुद्धा पोझिशन्स बनवू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला जे कोणतं इंडिकेटर लावायचं आहे, ते इंडिकेटर तुम्ही इथे टेक्निकल इंडिकेटर्समध्ये जाऊन इथून तुम्हाला जे कोणतं इंडिकेटर तुमच्यासाठी वर्क होतंय, ते इंडिकेटर सुद्धा तुम्ही इथून ॲड करू शकता आणि ते अप्लाय म्हणू शकता आणि ते इंडिकेटर इथे ॲड होऊन जाईल. आता ह्यातलं तुम्हाला एखादा ब्लॉक नको असेल, तर इथे डिलीटवर क्लिक करायचं आहे. आता मला इथे विनाकारण एक्स्ट्राचे काही कोणती गोष्ट नको असेल, आता समजा मला व्हॉल्यूम नको आहे, तर मी इथून ते डिलीट सुद्धा करू शकते आणि बाजूला क्लिक करायचं ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा स्क्रीनर तयार करू शकता. आता जर का तुम्ही बिगिनर असाल, तर मी असं तुम्हाला सजेस्ट करेन, की तुम्ही सेक्टर वाईज जर का तुम्ही केलं, तर तुम्हाला ते जास्त फायद्याचं ठरेल. पण हे काही कंपल्शन नाहीये. तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्ही फक्त निफ्टी 50 सुद्धा वापरू शकता. जसं की समजा मला हे सगळे सेक्टर्स आणि हा सगळा तामझाम करायचा नाहीये. तर मी काय करेन, मी ते इंडेक्समध्ये जाईन. मला फक्त निफ्टी 50 मध्ये ज्या कोणत्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्येच फक्त मला करायचं आहे. तर बाकीची सगळी सेटिंग सेमच ठेवायची आहे तुम्हाला. जसं की हे प्राइस असेल, मार्केट कॅप असेल, ते सगळं सेम ठेवायचं आहे. इथे फक्त निफ्टी 50 करायचं आहे आणि निफ्टी 50 मधल्या मला टॉप गेनर्स किंवा टॉप लुजर्समध्ये मला
इंट्राडे ट्रेडिंग करायचंय, तर तसं पण तुम्ही करू शकता. इथे फक्त तुम्ही निफ्टी 50 ॲड करायचं आहे आणि ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या स्टार्टिंगच्या पहिल्या 2 किंवा पहिल्या 3 आणि टॉप लूजर्स ज्या कोणत्या कंपन्या असतील खालच्या, त्या तुम्ही घेऊ शकताय आणि मगाशी जशी मी प्रोसेस दाखवली तशा प्रकारे तुम्ही तुमचं एक वॉच लिस्ट बनवायची आहे आणि तुमचे स्टॉक्स तुम्ही चेक करायचे आहेत. ते तेवढेच 2,500 स्टॉक्सपेक्षा 5 ते 6 स्टॉक्स किंवा 10 स्टॉक्स तुम्ही इझिली चेक करू शकताय, की कोणत्या स्टॉकमध्ये माझा सेटअप बनतोय आणि त्यामध्ये तुम्ही पोझिशन्स घेऊ शकता त्या दिवशी. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्क्रीनर स्वतःचा बनवायला शिका आणि ते बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. असं काही नाहीये, की कोणीतरी तुम्हाला रेडीमेड एखादी गोष्ट सांगितली आणि ती तशीच्या तशीच फॉलो केली पाहिजे. जसं की मी आता जस्ट तुम्हाला प्रोसेस सांगितली. हे असंच्या असंच करा, हेच असेच स्टॉक्स घ्या, असं माझं म्हणणं नाहीये. जस्ट तुम्हाला मी प्रोसेस सांगितली, की अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्वतःचे स्क्रीनर बनवू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तेवढे तुम्ही फिल्टर्स इथून ॲड करू शकता. तुम्हाला जशा पद्धतीचा तुमचा स्क्रीनर बनवायचा आहे, तशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्क्रीनर बनवू शकता. तो स्क्रीनर इथून तुम्ही सेव्ह पण करू शकता. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा स्क्रीनर बनवा. स्वतः एक्सप्लोर करा आणि तुमच्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वर्क होते. तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला फटाफट हे असे स्क्रीनर बनवता येतील. आता जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं म्हणून इतका वेळ लागला. फक्त 5 मिनिटामध्ये ही प्रोसेस तुम्ही करू शकताय. जसं की तुम्हाला पटकन आता एकदा तुम्ही वॉच लिस्ट बनवली ह्याची कोणती बरं? इंट्राडेसाठीची एकदा का तुम्ही ही सेक्टरची वॉच लिस्ट बनवली, की पुन्हा तुम्हाला डबल-डबल त्या गोष्टी बघण्याची गरज नाहीये. हे फक्त एकदाच काम करायचं आहे आणि दररोज सकाळी यायचं आहे. जसं की तुम्ही 9:15 वाजता मार्केट सुरू होते. 9:15 वाजता तुम्ही आलात, मार्केट सुरू झालं. जस्ट तुम्हाला हे चेक करायचंय, की कोणतं सेक्टर आज मूव्हमेंट करत आहे. जसं की इथं कोणतं पहिले पहिले 2 किंवा पहिले 3 खालचे 3 कोणते सेक्टर येतात ते इकडे यायचंय तुम्हाला स्क्रीनरमध्ये. इथून फक्त तुम्हाला ते सेक्टर सिलेक्ट करायचे आहेत आणि हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी झालेलेच असतील. हे एकदाच करायचंय. हे झालं, की इथं फक्त तुम्हाला चेंज करायचंय. इथून फक्त तुम्हाला सेक्टर सिलेक्ट करायचं आहे. इथं प्राइस पर्सेंटेजवर क्लिक करायचं आहे. ते असेंडिंग, डिसेंडिंग ऑर्डरनी येईल आणि इथले जे कोणते स्टॉक्स असतील ते सिलेक्ट करायचे आणि त्या दिवशी त्याची वॉच लिस्ट बनवायची आहे आणि ते बघायचंय. फक्त 5 मिनिटामध्ये तुमचं हे काम होणार आहे रोजच्या रोज आणि त्यातून तुम्ही तुमच्यासाठी व्हॅल्युएबल, प्रॉफिटेबल असे स्टॉक्स तुम्ही रोजच्या रोज सिलेक्ट करू शकता. कोणालाही तुम्हाला विचारण्याची गरज नाही, कोणाकडून टिप्स घ्यायची गरज नाही. तुम्ही स्वतः या गोष्टी एक्सप्लोर करू शकता आणि तुमच्या सेटअपनुसार तुम्ही त्या स्टॉक्समध्ये तुमच्या पोझिशन्स बनवू शकता. ओके. आता ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काहीही शंका असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल किंवा तुम्हाला आणखी काही एक्सप्लोर करायचं आहे, आणखी काही जाणून घ्यायचं असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. सो येस आय थिंक तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित समजलं असेल आणि तुम्ही आता अशा पद्धतीने तुमचं काम करू शकता आणि डेली तुम्ही अ, अशा प्रकारे तुमचं इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. आता तुम्हाला ह्याच्यासाठी कोणालाही विचारत बसण्याची गरज नाही आणि कोणाच्याही मागे लागण्याची किंवा कोणी तुम्हाला कुठल्या टिप्स द्याव्या आणि मग तुम्ही ते करावं असं काही करण्याची गरज नाही. ठीक आहे. इथून जे आहे इथं जो एरो दिसतोय तुम्हाला ह्या रेषेवर आला की एरो येते. इथून तुम्ही ह्याची साईज कमी जास्त करू शकता. हे असं ब्रॉड वगैरे करण्याची गरज नाही. जस्ट एकदा तुमची वॉच लिस्ट बनवून झाली, की हे तुम्ही असं करू शकता. आता हा व्हॉल्यूमचा ब्लॉक जर का तुम्हाला नको असेल, तर तुम्ही इथं 3 डॉटवर जायचं आहे आणि इथून व्हॉल्यूम काढून टाकायचा. ॲक्चुअली त्याची काही शक्यतो गरज नाही. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण चेंज इन पर्सेंटेज जे आहे, ते मात्र सर्वात जास्त इम्पोर्टंट आहे. ओके. सो येस आज इतकंच आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.